प्रशांत बंब साहेब इथं आहे, देतात, सवलती देत नाहीत अशातला भाग नाही. परंतु माझी विनंती अध्यक्ष महोदय की मेडिकल बरोबर म्हणजे दवाखान्याच्या डॉक्टरच्या किमती बरोबर मेडिकलच्या बिलाच्या बाबतीत सुद्धा काही ना काहीतरी या कंपन्यांना बंधनं पाहिजे. तो काय 1.5 लाखाचा दवाखाना आणि 1.25-2 लाखाचं मेडिकल बिल, ही कुठली पद्धत आली? ही वस्तुस्थिती आहे. म्हणून मेडिकलचं सुद्धा इन्क्लुजन आता नाही, मी म्हणतो नंतर अमेंडमेंट आणा. नेक्स्ट मी आत्ताच्या आत्ता म्हणत नाही, परंतु पुढच्या अधिवेशनात अमेंडमेंट आणा. याच्या बाबतीत सुद्धा कायदेशीर बडगा हा त्या डॉक्टरांच्या वरती दवाखान्यावरती दाखवला. अध्यक्ष महोदय, मला थांबवता येणार नाही, मी माझं थांबतोय. पण तुम्ही असं म्हणल्यावर मी कवर भाषण करीत पाहिजे. तुम्ही माझी कॅपॅसिटी पाहिजे का? बघितलेली जर माझी कॅपॅसिटी पाहिजे असेल तर मी 3 ते 4 तास आरामशीर बोलू शकतो. मला पाणी आणून द्यावं लागेल तुम्हाला, मला बोलायचं नाही, मी संपवतो. अध्यक्ष महोदय, मेडिकलच्या बाबतीत सुद्धा काही ना काही निर्णय या ठिकाणी घेतला पाहिजे. गरिबाची अवस्था फार बिकट आहे. आमच्याकडे तो यातना घेऊन ज्यावेळेस माणूस येतो त्याच्या डोळ्यातलं पाणी पाहिल्याच्या नंतर त्या गरिबाची अवस्था आमच्या लक्षात येते. म्हणून अध्यक्ष महोदय, मेडिकलच्या बाबतीत सुद्धा निर्णय घ्यावा आणि जे चॅरिटीचे 10%, 20% पेशंट असतील दवाखान्याच्या बाहेर बोर्ड लावायचं कंपल्शन करा ना अध्यक्ष महोदय. का नाही आहे, फक्त कंपल्शन आहे पण लावत नाहीत, कुणीच बोर्ड लावत नाहीत. बोर्ड लावण्याचे कंपल्शन करावं ही विनंती आणि थांबतो.